इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन स्टार्ट केलं होतं. म्हणजे आपण आज इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहणार आहेत. याच्या आधी आपल्याला ओन्ली सिम्पल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय असतात, कसे असतात, त्यांच्यापासून इक्वेशन्स कसे असू शकतात तयार झालेले, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स, त्यांचे इक्वेशन आहेत तर मग सोल्युशन्स पण काहीतरी येतात. म्हणजे मग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्सचे सोल्युशन्स कसे फाइंड आउट करायचे ते आपण स्टडी केलेत ऑलरेडी, राईट. आता आपल्याला पाहायचं आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. मग इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय असतात, जसं की सपोज एखादं फंक्शन असेल एफ ऑफ एक्स. मोस्टली आपण कुठल्या तरी एखाद्या फंक्शनला एफ ऑफ एक्सने डिनोट करतो, राईट. मग त्या एफ ऑफ एक्सला आपण सपोज काहीतरी वाय कन्सिडर केला, म्हणजे एफ ऑफ एक्स इक्वल टू वाय. या फंक्शनचा जर इनवर्स फंक्शन बनवायचा असेल तर इनवर्स फंक्शन कसा तयार होतो, तर हा एक्स ॲज इट इज लिहायचा आहे, इक्वल टू हा एफ तिकडे जातो आणि इनवर्स बनतो एफ इनवर्स ऑफ वाय. आणि असेच इनवर्स फंक्शन्स आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजेच कसे, जसे की फॉर एक्झाम्पल सपोज साइन वाय असेल काहीतरी इक्वल टू एक्स. मग आपण हे एक्स वाय इकडे तिकडे चालतात, शेवटी ते आपण अननोन काहीतरी व्हेरिएबल्स कन्सिडर करतो ना. म्हणजे काही स्टुडंट्स असं ही इक्वेशन कन्सिडर करू शकतात, डझंट मॅटर, ठीक आहे ना. शेवटी दोघं अननोन आहेत, त्यामुळे असं काही फिक्स असाच घ्यायला पाहिजे किंवा असाच घ्यायला पाहिजे असं नाही, ठीक आहे ना. आपण सपोज हा फॉर्मॅट घेतला की साइन वाय इक्वल टू एक्स. मग यापासून जर कधी आपल्याला इनवर्स फंक्शन तयार करायचा असेल तर तो कसा होणार, तर साइन फंक्शनला शिफ्ट करायचा आहे, अँगलला राहू द्यायचा आहे, वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स. या ठिकाणी हा वाय जो आहे तो वाय म्हणजे आहे अँगल, वाय म्हणजे कोण आहे, अँगल. आणि हा एक्स म्हणजे काय असणार आहे, तर व्हॅल्यू, कोणाची व्हॅल्यू, साइन वायची व्हॅल्यू, साइन वायची व्हॅल्यू, ठीक आहे, ही आहे व्हॅल्यू. मग जसे हे आपण साइन फंक्शनसाठी पाहिलं तसंच कॉस फंक्शनसाठी पण होणार. जर कधी कॉस वाय इक्वल टू एक्स असं कन्सिडर केलं तर आपण असं म्हणू शकतोय की वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ एक्स. हे झालं इनवर्स फंक्शन. मग जर कधी आपण पर्टिक्युलर इथल्या या व्हॅल्यूज, अँगल्स किंवा व्हॅल्यूज कन्सिडर करून एक्झाम्पल घ्यायचं ठरवलं तर ते एक्झाम्पल कसं तयार होऊ शकतं, जसं की आपल्याला माहिती आहे साइन 30 इक्वल टू किती असतो, 1/2 असतो की नाही, येस. मग ह्या साईनला आपण जर शिफ्ट केला तर इकडे कोण राहणार, हा अँगल राहणार 30 डिग्री इक्वल टू साइन तिकडे जाऊन काय होणार, साइन इनवर्स आणि हा 1/2 त्याच्यासोबत. म्हणजे साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली किती, 30. साइन 30 वरून आपण इनवर्स फंक्शनची व्हॅल्यू घेऊ शकतोय, समजते आपल्याला, ठीक आहे. मग जसा साइन इनवर्स ऑफ 1/2 इक्वल टू 30 होतोय तसं मग आपण जर कधी साइन इनवर्स 1/√2 चा विचार केला तर तो कोण मिळायला पाहिजे बरं, तर हा मिळायला पाहिजे आपल्याला किती, 45 डिग्री, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो π/4 इन रॅडियन्स. रॅडियनमध्ये घेतला तर π/4, डिग्रीमध्ये घेतला तर 45. मग जसं हे साइन फंक्शनचं घेतलं आहे आपण तसं आपण कुठल्याही फंक्शनसाठी घेऊ शकतो. म्हणजे जसं की सपोज इनवर्स फंक्शन घेतला आपण टॅन इनवर्स ऑफ 1, याची व्हॅल्यू सांगता यायला पाहिजे आपल्याला, किंवा सांगता येईल. आता काय येईल बरं याची व्हॅल्यू, 45, कारण की टॅन 45 ची व्हॅल्यू 1 येते ना. विचार कसा करणार आपण, कोणाची व्हॅल्यू 1 येते, त्यासाठी काय करणार पहा लक्षात घ्या. जसं की आता हा टॅन इनवर्स ऑफ 1 आहे इक्वल टू काय येतोय, सपोज आपण काहीतरी वाय कन्सिडर केला, नाही माहिती आपल्याला फाइंड आउट करायचं आहे किती येणार, त्यासाठी आपण याला सपोज वाय कन्सिडर केला. मग या टॅन इनवर्सला राईट हँडला शिफ्ट करा, 1 ॲज इट इज इकडे येणार, टॅन वाय बनणार. इनवर्स होता तिकडे जाऊन सिंपल फंक्शन बनेल, आणि सिंपल फंक्शन असेल तर त्याला इकडे आणला तर इनवर्स बनतो, जे आपण इथं पाहिलं पहा. सिंपल फंक्शन असेल तिकडे गेला तर इनवर्स बनतो, आणि याला जर कधी रिव्हर्स इकडे आणला तर तो पुन्हा असाच बनेल, ठीक आहे. मग टॅन वाय इक्वल टू 1 असं दिसतंय आपल्याला, आणि हे आहे सिंपल ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन.
ज्याची सोल्युशन्स आपण स्टडी केले त्याच्या आधी, राईट. मग यातून आपल्याला सांगता येणार आहे की वायची व्हॅल्यू काय असेल. तर वायची व्हॅल्यू काय असणार आहे 45. का 45? कारण की आपल्याला हे माहिती आहे की tan 45ची व्हॅल्यू 1 येते, किंवा आपण याला म्हणू शकतो tan π/4. tan π/4ची व्हॅल्यू 1 येते. म्हणून आपण असं म्हणू शकतोय की हा जो 45 आहे ना, तो 45 म्हणजेच y, म्हणजेच yची व्हॅल्यू काय येणार आहे 45. y = 45 येतोय, म्हणजे याचा अर्थ काय झाला की tan इनवर्स ऑफ 1 जो आपण y म्हणतोय, तर तो y = काय येतोय 45. म्हणून मग आपण म्हणू शकतोय की tan इनवर्स 1 = काय आला 45. या वेने आपल्याला इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज सांगता येतात. पण आपल्याला हे पण माहिती आहे की नॉट ओनली 45, इथे आपल्याला इनफायनाईट नंबर ऑफ व्हॅल्यूज मिळतात ॲक्च्युली. म्हणजे हे फक्त 45 साठीच 1 येतो का, तर नाही, राईट. मग आपण हे जे सोल्युशन्स पाहिले होते ना, तर हे 2 टाईप्सचे पाहिले होते. त्यातलं एक होता प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरा होता जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशनमध्ये मग आपण ते ऑल इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्सला एक जनरल फॉर्ममध्ये लिहित होतो सिम्पल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या केसमध्ये, राईट. आणि त्यातले पण जर कधी आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन लिहायचे असतील तर ते प्रिन्सिपल सोल्युशन्स एका फिक्स रेंजमधले अँगल्स येत होते, जे अँगल्स 0 डिग्री टू 2π किंवा 0 रेडियन टू 2π म्हणूया आपण. 0 डिग्री टू 360 डिग्री म्हणू शकतो, राईट. मग 0 टू 2π मधले जे पण अँगल्स येत असतील सोल्युशनमध्ये, त्या सोल्युशन्सला म्हणतो आपण काय प्रिन्सिपल सोल्युशन. हे स्टडी केलं आहे आपण, ठीक आहे. तिथे जसं प्रिन्सिपल सोल्युशनची काहीतरी फिक्स रेंज होती, तशी आपल्याला या ठिकाणी इनवर्स फंक्शनचे जे सोल्युशन्स येतील, इनवर्स फंक्शनचे जे सोल्युशन मिळतील, तर त्या सोल्युशन्सला सुद्धा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच म्हणून कन्सिडर करायचं आहे. पण मात्र इथे काय ना की जे 6 इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत आपले, 6 इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कोणते, साइन इनवर्स x = y सपोज, ठीक आहे ना. म्हणजेच कॉस इनवर्स x, टॅन इनवर्स x, कोसेक इनवर्स x, सेक इनवर्स अँड कॉट इनवर्स x. हे जे 6 इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ना, तर या 6 इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच म्हणजे सोल्युशन म्हणूया आपण त्याला, प्रिन्सिपल सोल्युशन थोडक्यात समजण्यासाठी. मग यांचे प्रत्येकाचे जे काही प्रिन्सिपल सोल्युशन्स येतील ना, जसं आता या ठिकाणी आपण टॅन इनवर्स 1चं हे प्रिन्सिपल सोल्युशन घेतलं, हे आलं सोल्युशन. याला प्रिन्सिपल सोल्युशन वर्ड नाही आहे, फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला बोलतोय असं की प्रिन्सिपल सोल्युशन. ॲक्च्युली ते प्रिन्सिपल सोल्युशन नाही आहे, ते काय म्हणतो आपण त्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच, ठीक आहे. मग याच्यासाठी साइन इनवर्ससाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच वेगळी असेल, याच्यासाठी वेगळी असेल, याची वेगळी. प्रत्येक रेशोसाठी वेगवेगळ्या रेंजेस आहेत. जे आपण सिम्पल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये एक कॉमन रेंज पाहिली होती प्रिन्सिपल सोल्युशनसाठी, एक सगळ्यांसाठी कॉमन रेंज होती. कोणती होती 0 टू 2π, 0 टू 2π अशी रेंज पाहिली होती आपण, आठवत आहे का. येस. मग ह्या ज्या रेंजेस होत्या प्रिन्सिपल व्हॅल्यूसाठी, ज्या सगळ्यांसाठी कॉमन होत्या, तशा इथे मात्र कॉमन रेंज नाही आहे. प्रत्येक फंक्शनची वेगवेगळी रेंज आहे ज्याला आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच कन्सिडर करणार. मग त्या रेंजेस कोणत्या कोणत्या आहेत त्या पाहू आपण. काल मी तुम्हाला शिकवलं होतं ना, त्याची एक शॉर्ट रिव्हिजन करून देण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. लक्ष द्या फक्त. काल नसेल समजलं, फर्स्ट टाइम होता, हा टॉपिक नवीन होता, म्हणून मग आज पुन्हा एकदा व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न करतोय. शांततेत समजून घ्या, घाई गडबड न करता. मग लक्ष द्या इकडे आता की आपण जर कधी एक फंक्शन घेतलं साइन इनवर्स x = y, दुसरा असेल सपोज कॉस इनवर्स x = y, सगळे 6 घेऊया आपण. =y, लास्ट कुठला येणार =y. मग हे जे काही इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ना,
तर या प्रत्येक इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी आपली आपली वेगवेगळी रेंज आहे या सोल्युशन्सची. हा वायची व्हॅल्यू म्हणजे सोल्युशन म्हणणार आपण त्याला. वायची व्हॅल्यू म्हणजे काय असेल? सोल्युशन. आणि ते सोल्युशनला आपण काय म्हणतोय? प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच म्हणजेच काय? तर वायची व्हॅल्यू. आणि यालाच आपण एक रेंजच्या फॉर्ममध्ये पाहणार आहेत, म्हणजेच त्याला आपण रेंज पण म्हणणार आहोत. लक्षात ठेवा, काय म्हणणार त्याला आपण? रेंज. ओके. मग ती रेंज कशी आहे? जसं की आता फर्स्ट साइन इनवर्स फंक्शनसाठी रेंज आहे -π/2 टू π/2. साइन इनवर्सची रेंज ही येणार. कॉस इनवर्सची रेंज अशी येणार 0 टू y. टॅन इनवर्स फंक्शनसाठी -π/2 टू π/2, 0 टू π. मी ब्रॅकेट्स चेंज करतोय. ब्रॅकेट्सला काहीतरी इम्पॉर्टन्स आहे, ते ब्रॅकेट्स मी त्या इम्पॉर्टन्सनुसार लिहितोय. ब्रॅकेट्स पण मी एक्सप्लेन करेल काय मिनिंग आहे. आधी फक्त रेंजेस लिहून घेऊ प्रत्येकाच्या. कोसेक इनवर्स फंक्शनचा रेंज असणार आहे जो साइन इनवर्स फंक्शनचा आहे तोच, -π/2 टू π/2 एक्सेप्ट 0. सेक इनवर्सचा रेंज पण हाच असेल जो कॉस इनवर्सचा आहे. कॉस इनवर्सचा रेंज आहे 0 टू π. तोच कॉस इनवर्सचाच रेंज सेक इनवर्सला असणार आहे, फक्त याच्यामध्ये एक्सेप्ट π/2. यामध्ये कॉट इनवर्सला रेंज जी कॉस इनवर्सची आहे तीच असेल. आता लक्ष द्या, ह्या रेंजेस मी व्यवस्थित एक्सप्लेन करून देतो. या रेंजेस लिहिताना आहेत ना, आपण कुठेतरी हा क्लोज ब्रॅकेट घेतलेला आहे आणि कुठेतरी हा ओपन ब्रॅकेट यूज केलेला आहे. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे. दोघं ब्रॅकेट्स वेगवेगळे मिनिंग दर्शवत आहेत. त्याचा मिनिंग सांगतोय मी ॲक्च्युअल काय. याला ॲक्च्युअली आपण ना या ब्रॅकेटला आहे ना क्लोज इंटरवल म्हणतो. काय म्हणतो याला आपण? आणि हा जो ब्रॅकेट आहे याला ओपन इंटरवल म्हणतो. म्हणजे ही जी रेंज आहे ना, या रेंजला आपण ओपन इंटरवलमध्ये कन्सिडर करतो आणि ही जी रेंज आहे याला क्लोज इंटरवलमध्ये कन्सिडर करतो. आता ओपन इंटरवल आणि क्लोज इंटरवलमध्ये फरक काय ते सांगतो. ही जी रेंज आहे तर ही रेंज -π/2 टू π/2 अशी कन्सिडर करायची आहे, ज्या रेंजमध्ये आपल्याला -π/2 ला सुद्धा कन्सिडर करायचं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की फ्रॉम -π/2 टू π/2, फ्रॉम -π/2 टू π/2. आणि हा जो ब्रॅकेट आहे तर ह्या ब्रॅकेटमधली जी रेंज दिसते आपल्याला, तर ती रेंजमध्ये आपल्याला -π/2 टू π/2 दिसतोय. बट -π/2 आणि π/2 सोडून -π/2 आणि π/2च्या मधल्या व्हॅल्यू सगळे घ्यायचे आहेत आपल्याला. -π/2 आणि π/2 मधल्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत, बट -π/2 आणि π/2 सोडून. म्हणजे जे एक्स्ट्रीम व्हॅल्यू आहेत ना, या दोघं या सोडून. इथे काय आहे की या दोघं एक्स्ट्रीम व्हॅल्यूज कन्सिडर करून या ओपन आहेत दोघं व्हॅल्यूज. म्हणजे बिटवीन -π/2 अँड π/2 असं म्हणू शकतो आपण. म्हणजेच पहा, लक्षात घ्या, बिटवीनचा मिनिंग काय होतो माहिती तुम्हाला, की हा आणि हा यांच्यामध्ये, पण हा आणि हा कन्सिडर करायचा नाहीये. आणि फ्रॉम हा टू हा याचा मिनिंग काय होतोय? फ्रॉम केव्हा कन्सिडर करतो आपण, किंवा फ्रॉम केव्हा घेतो? जेव्हा हा आणि हा हे दोघं एक्स्ट्रीम पॉईंट्स पण आपल्याला कन्सिडर करावे लागतात किंवा कन्सिडर करायचे आहेत. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा आपण असा काहीतरी क्लोज इंटरवल दिलेला असेल ना आपल्याला, सपोज काहीतरी एक एक्स आहे
तो एक्स बिलॉंग करतो, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज आहेत एक काहीतरी रेंजमधल्या, जसं की फॉर एक्झाम्पल 1 to सपोज 10. तर याचा मिनिंग कसा कन्सिडर करणार आपण, तर एक्स म्हणजे ना 1 आणि 10 यांच्यामधल्या सगळ्या व्हॅल्यू आणि 1 आणि 10 पण, म्हणजे एक्स इज इक्वल टू 1, x2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यू आहेत एक्सच्या. ठीक आहे. आणि जर कधी एक्स हा बिलॉंग करत असेल ओपन इंटरवल फ्रॉम 1 to 10, तर ह्या केसमध्ये एक्सच्या व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या येणार, 1 आणि 10ला सोडून, म्हणजे कोणत्या 2, 3, 4 असं करत करत अप टू 9. आय थिंक तुम्हाला क्लोज इंटरवल आणि ओपन इंटरवल इथे क्लिअर झाला असावा, तिथल्यापेक्षा जास्त इथं लवकर क्लिअर होईल. क्लिअर होत आहे काय सांगतोय, समजतंय ओपन आणि क्लोजचा मिनिंग काय कन्सिडर करायचं आपल्याला. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला की हा ब्रॅकेटला आपण क्लोज इंटरवल म्हणणार आहेत, याला क्लोज नका म्हणू, म्हणजे कन्फ्युजन नको व्हायला पाहिजे. ठीक आहे. याला आपण ओपन इंटरवल म्हणणार आहेत, ओपन इंटरवल, एक कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे. याला ओपन म्हणून टाकतो आणि याला क्लोज म्हणून टाकतो, किंवा नक्की ओपन कोणता आहे आणि क्लोज कोणता आहे. ओपन काय असतं ते माहिती आहे आम्हाला, पण नक्की कोणता ओपनवाला आहे हे कन्फ्युजन होऊन जातं. ठीक आहे. ते लक्षात ठेवण्यासाठी सिंपल फंडा सांगतोय, क्लोजचा ऑटोमॅटिक लक्षात राहून जाईल, आधी ओपनचा लक्षात ठेवू आपण, ओपनमुळे लगेच क्लोज लक्षात येऊन जाईल. हे ब्रॅकेट आहेत ना, यांना आपण काय करणार, जवळ घेऊन या ब्रॅकेट्सला, असा ओ तयार होऊन जातोय ना, म्हणजे ओपन इंटरवल हा ब्रॅकेट हा. ठीक आहे. याच्यापासून ओ तयार होतो का असं क्लोज आणल्यानंतर, नाही होते ना. येस, इथून ओ तयार होतोय ना, ओपन इंटरवलवाला ब्रॅकेट हा आहे, असं लक्षात ठेवा. समजतंय का काय सांगतोय मी, लक्षात ठेवण्यासाठी मी तरी असं लक्षात ठेवतोय, किंवा लक्षात ठेवलं होतं जेव्हा कधी मला सुरुवातीला कन्फ्युजन होतं तेव्हा. ठीक आहे. दिस इज ओपन इंटरवल अँड दिस वन इज क्लोज इंटरवल. ओपन एक लक्षात राहिला म्हणजे समोरचा क्लोजच असणार आहे. ओके. ओपन आणि क्लोज क्लिअर झाला. आता ह्या रेंजेस एकदा सांगतोय तुम्हाला, यामध्ये हे का इन्क्लूड केलेले नाही आहेत, सॉरी इथे हे का इन्क्लूड केलेले नाही आहेत ते सांगतो. ठीक आहे. इथला सॉरी पुन्हा मिस्टेक झाली, इथला हा काय इन्क्लूड केलेले नाही आहेत, कारण की इथं काय म्हणतोय आपण -π/2 पासून तर π/2 पर्यंतचीच व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायची टॅन इनवर्स फंक्शन सोबत. टॅन इनवर्स फंक्शनमध्ये मग फक्त काय ना की -π/2 आणि π/2 सोडून. का, कारण की π/2 साठी टॅन फंक्शनची व्हॅल्यू इन्फिनिटी येते. टॅन π/2 ची व्हॅल्यू काय येते, इन्फिनिटी. आणि टॅन -π/2 ची पण व्हॅल्यू काय येते, इन्फिनिटीच येते, किंवा आपण त्यालाच नॉट डिफाईन म्हणतो, म्हणजे त्याची व्हॅल्यू आपण अजूनपर्यंत डिफाईन करू शकलेलो नाही आहेत. मग डिफाईन नसलेली व्हॅल्यू इथे येऊ शकत नाही. डिफाईन नसलेली व्हॅल्यू म्हणजे ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहितीच नाहीये, असं जर कधी इथं असेल तर मग आपण याचं सोल्युशन सांगू शकतो का, नाही सांगू शकत आहे. म्हणून मग अशा केसमध्ये आपल्याला काय म्हणायचं आहे की प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांचमध्ये आपण याला कन्सिडर करणार नाहीयेत. तसं इथे नाहीये साइन आणि कॉसमध्ये. मला सांगा साइन आणि कॉस फंक्शनची व्हॅल्यू इन्फिनिटी येते का, नाही येत ना इन्फिनिटी. म्हणून मग इथं ॲक्सेप्ट असं काहीच नाही आहे, म्हणजे इथं ना सगळे अँगल्स कन्सिडर करायचे आहेत साइन आणि कॉसमध्ये. ठीक आहे. टॅनमध्ये इन्फिनिटीची व्हॅल्यू येते, पण मग ती कुठं कुठं येते, पाय आणि -π/2ला, π/2 आणि -π/2ला, म्हणून इथे आपण हे सोडून चालणार. ठीक आहे. तसं इथे पण आहे कोसेक इन्व्हर्समध्ये. साइन इन्व्हर्सची जी रेंज आहे तीच आहे, बट एक्सेप्ट 0 डिग्री, म्हणजे 0 हा अँगल सोडून. का, कारण की कोसेक 0ची व्हॅल्यू इन्फिनिटी येते. कोसेक 0ची व्हॅल्यू काय येते, इन्फिनिटी. 0 साठी इन्फिनिटी येतो ना कोसेक, म्हणून 0 घ्यायचा नाहीये. ठीक आहे. जसं टॅन पाय साठी इन्फिनिटी येतो ना, म्हणून टॅन साठी π/2 घेतलेला नाहीये आपण. ठीक आहे ना. तसं इथे पण असणार आहे सेक इन्व्हर्समध्ये पण. सेक इन्व्हर्समध्ये पण आपल्याला 0 to π कन्सिडर करायचा आहे. क्लोज इंटरवल आहे तो. क्लोज इंटरवल म्हटलं म्हणजेच काय की 0 पण कन्सिडर करणार आहेत, पाय पण कन्सिडर करणार आहेत, राईट. बट π/2 सोडून चालणार आहेत आपण. π/2 का सोडायचा आहे, किंवा π/2च आपण सोडलेला आहे, तो लक्षात ठेवण्यासाठी कसा विचार करायचा आहे की सेक इन्व्हर्सला म्हणजे सेक फंक्शनला इन्फिनिटी व्हॅल्यू केव्हा मिळते, कोणत्या अँगलसाठी मिळते, 90 डिग्रीसाठी. सेक 90ची व्हॅल्यू इन्फिनिटी येते ना, म्हणून मग तो 90 म्हणजेच π/2 सोडून घ्यायचा आहे आपल्याला. रेंज ही याच्यामधला फक्त π/2 सोडून. तसंच कॉट इन्व्हर्स फंक्शनला पण असणार आहे. कॉट इन्व्हर्स फंक्शनची रेंज ही ओपन इंटरवल फ्रॉम 0 to π असे कन्सिडर करतोय.
ओपन इंटरवल म्हटला म्हणजेच काय, 0 आणि पाय हे ओपन आहेत, म्हणजे ते सोडून द्यायचे आहेत, हा सका लक्षात ठेवता नाहीत. कळतंय काय सांगतोय मी? ओपन इंटरवलमध्ये म्हणजे 0 आणि पाय सोडून. का? कारण की 0 साठी कॉट फंक्शनची व्हॅल्यू काय येते, इन्फिनिटी येते, आणि पाय अँगलसाठी सुद्धा कॉट फंक्शनची व्हॅल्यू इन्फिनिटी येते. म्हणून मग ह्या रेंजेस आपल्याला अशा अशा कन्सिडर करायच्या आहेत, आणि ह्या रेंजेस तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, ज्या तुम्हाला सोल्युशनमध्ये लिहायच्या आहेत. एक्सरसाइज आपण सॉल्व करणार आहेत. आता सुरुवातीला तुम्हाला थोडासा प्रेशर येईल की अरे बापरे सर काय काय लक्षात ठेवू, इतकं काय काय याच्यामध्ये. नवीन आहे टॉपिक, पहिल्यांदाच तुम्ही शिकतायत इन्व्हर्स फंक्शन, याचा बेस तुम्ही स्टार्ट करतायत हा, म्हणून थोडंसं तुम्हाला न बचण्यासारखं असेल. पण मग लक्ष देत राहा, हळूहळू जसे जसे आपण पुढे जाणार ना, या मागच्या गोष्टी बरोबर लक्षात राहत जातील आणि समजतील पण अजून. ठीक आहे ना? फक्त फोकस मेंटेन ठेवा, डायव्हर्ट करू नका आपला फोकस, किंवा मग नाराज होऊन दुर्लक्षित करू नका. जेवढे जास्त तुम्ही दुर्लक्ष करणार किंवा मला समजत नाहीये असं म्हणून तुम्ही जर कधी इथं क्लासमध्ये बसणार तर खरोखर समजणार नाही, थोडंफार समजणार नाही. हे कॉमन गोष्ट आहे, काय एवढं विशेष नाही. 100% परफेक्ट कोणालाच समजत नाही, पण थोडंफार न समजल्यामुळे आपण आहे ना पूर्ण लक्ष देत नाही, ते चुकीचं आहे. तसं करू नका. ठीक आहे ना? लक्ष देत राहा, हळूहळू पूर्ण समजायला लागेल. बरोबर? ओके. कॉट 0ची व्हॅल्यू इन्फिनिटी. हो हो, म्हणून मग 0 सोडून आहे ना, एक्सेप्ट 0 आहे. ओपन इंटरव्हल आहे ना, ओपन इंटरव्हलचा अर्थ काय घ्यायचा आपल्याला, ओपन. शेवटच्या दोघं व्हॅल्यू ओपन आहेत, उडून जात आहेत त्या ओपन एअरमध्ये, म्हणजे काय त्या कन्सिडर करायच्या नाही आहेत. मी तेव्हा तेच बोललो तुम्हाला, है ना? म्हणजे 0 आणि पाय सोडून ही अशी कंडिशन आहे. बिटवीन -π/2 अँड π/2 जसा इथं आहे ना, तसा इथं पण येणार बिटवीन 0 to π. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. येस, फक्त हे इथे लिहून दाखवलं मी, यांना काही लिहून दाखवलं नाही असं आहे. ठीक आहे ना? बोलताना बोलून गेलो फक्त. ओके. येस, म्हणजे आपल्याला या रेंजेस लक्षात ठेवायच्या आहेत. अजून एक पार्ट आहे, बोलू नका, लक्ष द्या. आपला टेबल थोडा जास्त सुपर राहतो. अजून एक पार्ट याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे, डोमेन. मग डोमेन काय असतं? डोमेनच्या आधी मी तुम्हाला रेंजेस समजवल्यात. रेंज म्हणजे काय, तर या वायची व्हॅल्यू, बरोबर आहे की नाही, की वायची व्हॅल्यू आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांचसाठी काय काय कन्सिडर करायची, तर ती ह्या कन्सिडर करायच्यात अशा अशा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी. मग तसंच आपल्याला डोमेन पण कन्सिडर करायचं आहे. तर डोमेन म्हणजे काय, तर ही एक्सची व्हॅल्यू, म्हणजे थोडक्यात आपण याला म्हणणार व्हॅल्यू, म्हणजे आपल्या भाषेत. आणि हा कोण असतो ॲक्च्युली, अँगल. अँगलसाठी काय काय आपण व्हॅल्यूज, अँगलच्या व्हॅल्यू कशा कशा कन्सिडर करू शकतो त्या इथं रेंजमध्ये येणार आहेत. आणि याला जो आपण व्हॅल्यू म्हणत होतो बा, आठवतोय का, त्याला आपण काय काय कन्सिडर करू शकतो किंवा काय एक्झिस्ट करतात साइन फंक्शनसाठी या एक्सच्या व्हॅल्यू, त्या आपण पाहणार. त्यासाठी ना या इन्व्हर्सला आधी सिंपल फंक्शनमध्ये कन्वर्ट करा, म्हणजे तुम्हाला एक्सची आयडिया येईल, एक्सची व्हॅल्यू कशी कशी असते त्याची आयडिया येईल. पा हा कोण आहे, साइन इन्व्हर्स एक्स इक्वल टू वाय. साइन इन्व्हर्सला तिकडे जाऊ द्या, म्हणजे एक्स इक्वल टू काय होणार, साइन वाय. म्हणजे साइन वायची व्हॅल्यू आली एक्स. वाय हा कोणताही अँगल असू शकतो, समजा तो कुठलाही अँगल तुम्ही इथं घ्या, किती पण अँगल्स इथं कन्सिडर करा वेगवेगळे, तुम्हाला ही जी एक्सची व्हॅल्यू मिळेल ना, तर ती काय मिळू शकते, कमीत कमी किती मिळणार आणि जास्तीत जास्त किती मिळणार, त्याची आयडिया तुम्हाला माहिती आहे. साइन फंक्शनची व्हॅल्यू ही ऑलवेज -1 to 1 + 1 याच रेंजमध्ये मिळते. -1 पेक्षा लहान मिळते का साइनची व्हॅल्यू, नाही. आणि 1 पेक्षा मोठी मिळते का साइन फंक्शनची व्हॅल्यू, नाही मिळत. सांगितलं आहे, ऑलरेडी एक्सप्लेन केल्या गेल्या त्या गोष्टी. ठीक आहे ना? हा तीच व्हॅल्यू म्हणजे इथं हा एक्स आहे, म्हणजे हा जो एक्स आहे ना, किंवा साइन वायची व्हॅल्यू आहे ना, -1 to 1, -1 to 1 या रेंजमध्येच मिळते. आणि त्याला लिहिणार कसं आपण, तर त्याला लिहिणार आपण असं, ओपन इंटरवलमध्ये की क्लोज इंटरवलमध्ये, क्लोज इंटरवलमध्ये.
ओपनमध्ये नाही लिहिणार. का नाही लिहिणार? कारण की ओपन काय सांगतो आपल्याला, ओपन डायरेक्ट त्या शेवटच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूना ओपन करून देतो, हवेमध्ये उडवून देतो तो. म्हणजे काय की कन्सिडर करायचं नाही आहे असं ओपनमध्ये आपण कन्सिडर करतो, बरोबर आहे का नाही. पण -1 आणि 1 तर व्हॅल्यू येते की नाही साईन वायची, साईन फंक्शनची व्हॅल्यू 1 येते. म्हणजे मग आपल्याला इथे इंटरवल असा यूज करायचा आहे की जो इंटरवल आपल्याला सांगेल की ह्या व्हॅल्यू कन्सिडर करा. मग क्लोज इंटरवल सांगतो आपल्याला की ह्या व्हॅल्यू इन्क्लुडिंग आहेत, ठीक आहे. आणि जर कधी ओपन इंटरवल घेतला तर याचा मिनिंग काय होतो की एक्सक्लुडिंग -1 and 1. -1 and 1 ला एक्सक्लूड करायचं आहे. बट साईन फंक्शनच्या व्हॅल्यूमध्ये 1 ही व्हॅल्यू येते, म्हणून मग हा 1 एक्सक्लूड करून चालणार नाहीये. म्हणून मग आपण ना ओपन इंटरवल नाही यूज करणार आहेत. कुठला इंटरवल यूज करतोय? क्लोज इंटरवल. क्लिअर झालं प्रत्येकाला क्लोज इंटरवलच्या बाबतीत. म्हणून आपण असं म्हणूया की हा जो x आहे ना, तर त्या x ची व्हॅल्यू -1 पासून तर 1 पर्यंत काहीही येऊ शकते. यालाच म्हणतो आपण डोमेन. डोमेन हा वर्ड तुमच्यासाठी न्यू आहे कदाचित, म्हणून मग तो डोमेन ह्या वर्डचा मिनिंगकडे जाऊ नका. फक्त एक असं लक्षात घ्या की ही जी एक्सची व्हॅल्यू आहे ना, किंवा एक्सच्या व्हॅल्यूंची जी रेंज आहे ना, एक्सच्या व्हॅल्यूंची जी पॉसिबिलिटी आहे ना, तर त्या पॉसिबल व्हॅल्यूंची जी काही रेंज येते आहे त्या रेंजलाच आपण काय म्हणतोय? डोमेन. याला काय म्हणतोय आपण? डोमेन. क्लिअर झालं प्रत्येकाला? ठीक आहे. पुढे मग आता कॉस फंक्शनसाठी डोमेन काय येणार? तर कॉस फंक्शनसाठी पण सेम सिच्युएशन आहे, -1 to +1 अशीच कॉस फंक्शनची व्हॅल्यू येते. टॅन फंक्शनची व्हॅल्यू आठवा, मी तुम्हाला सांगितलं होतं कुठून तर कुठपर्यंत येऊ शकते, -∞ पासून तर इन्फिनिटीपर्यंत काहीही व्हॅल्यू येऊ शकते, कोणतीही व्हॅल्यू येऊ शकते टॅन फंक्शनची. मग टॅन फंक्शनची हा x म्हणजे काय असतो? इथं व्हॅल्यू असते की नाही, आणि x ची व्हॅल्यू आपल्याला इथं सांगायची, लिहायची, तर ती कशी असणार आहे मग? -∞ to, कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. बट हा जो -∞ to इन्फिनिटी ना, याला आपण ना रिअल नंबर्स पण म्हणणार. काय म्हणणार आपण? रिअल नंबर्स, म्हणजे ऑल रिअल नंबर्स. आणि रिअल नंबर्सला r ने डिनोट करतो आपण. म्हणून ते असं ब्रॅकेट घेऊन -∞ to इन्फिनिटी लिहिण्याऐवजी आपण शॉर्टकट काय लिहितोय? R, सिम्पल. समजतंय काय सांगतोय? ठीक आहे. तसाच कोसेक इनवर्स पण, सेक इनवर्स पण आणि कॉट इनवर्स पण आहे. मी तुम्हाला कोसेक इनवर्सच्या व्हॅल्यूज काय काय येऊ शकतात आणि काय काय येऊ नाही शकत त्या सांगितल्या होत्या, आठवा. काय काय येऊ शकतात? कॉट इनवर्सच्या व्हॅल्यूज काय काय येऊ शकतात? -∞ to +∞, म्हणजे ऑल रिअल नंबर्स येऊ शकतात की नाही? येस. राहतोय कोण? कोसेक इनवर्स x आणि सेक इनवर्स x. मग यांचे डोमेन काय असतील? कोसेक इनवर्स आणि सेक इनवर्स हे तुम्हाला दोघं होमवर्कसाठी असं लक्षात घ्या. उद्या तुम्ही मला सांगणार आहात की डोमेन काय असेल सर कोसेक इनवर्सचं आणि सेक इनवर्सचं. सांगणार? कन्फर्म? ठीक आहे. आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी जर कधी डोक्यामध्ये बसल्यात तर समजायचं आपल्याला रिमेनिंग जो काही पार्ट आहे आता इथून पुढचा तो ऑलमोस्ट सगळा समजणार आहे. फक्त याआधी डोक्यामध्ये बसवायच्यात आपल्याला. क्लिअर होतोय काय सांगतोय मी? ठीक आहे. हे मी तुम्हाला ऑलरेडी नोट्समध्ये दिलेलं आहे, हे पण नोट्समध्ये दिलेलं आहे. पण नोट्समधून डायरेक्ट पाहून मला उद्या सांगून देणार असं न करता आधी थोडंसं स्वतःचं लॉजिक लावा की काय काय येऊ शकतं. विचार करून ते कॅल्क्युलेट किंवा डिटरमाइन करण्याचा प्रयत्न करा. कळतंय काय सांगतोय मी? ठीक आहे. आता आपण पाहणार एक्सरसाइज 3.3. एक्सरसाइज स्टार्ट करण्याच्या आधी ना थेरम्स पण आहेत बऱ्याचशा. सगळ्या वन टाइम स्टडी करण्यापेक्षा 2-1 थेरम्स मी तुम्हाला आता सांगून देतो आधी, मग एक्सरसाइज घेऊ, नंतर मग पुन्हा अजून थेरम्स घेऊ आपण. ठीक आहे. फर्स्ट थेरम पहा, तिथे दिलेली तुम्हाला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये. थेरम फर्स्ट, त्यातला ए पार्ट म्हणून आपण लक्षात घेऊया. काय ना की बोलू नका, लक्ष द्या इकडे. मला एक सांगा, सध्या तुम्हाला ही थेरम समजण्यासाठी सांगतोय
तुम्हाला सध्या एवढं माहिती आहे ना की साईन 30ची व्हॅल्यू काय ते 1/2 प्रत्येकाला माहिती आहे बरोबर. हे झालं सिम्पल फंक्शन. आणि यालाच आपण इनवर्सच्या फॉर्ममध्ये असं लिहितो पहा की साईन इनवर्स ऑफ 1/2. मग साईन इनवर्स ऑफ 1/2 किती येतो 30 डिग्री. 30च्या ऐवजी आपण π/6 लिहूया π/6. कारण की 30 डिग्री म्हणजे काय होतो रॅडियनमध्ये π/6. ओके. हे साईन फंक्शनचं पाहिलं आपण. असंच दुसऱ्या फंक्शनसाठी पण येणार. जसे की tan 30 म्हणजे tan π/6. काय येतो tan π/6 tan 30 किती येतो 1/√3. यालाच तुम्ही इनवर्सच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार tan इनवर्स 1/√3 इक्वल टू किती येणार π/6. ठीक आहे. हे माहिती तुम्हाला आता पहा लक्षात घ्या मी काय सांगतोय. समजा मी असं लिहिलं साइन इनवर्स ऑफ इथे काहीतरी अँगलच्या ऐवजी बोलू नका कंपोजिट फंक्शन तयार करतोय मी आता. कसं साइन सपोज π/6 साइन इनवर्स ऑफ साइन π/6 असं लिहितोय. मग याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. कसं पहा लक्षात घ्या. आधी आपण ना फक्त आज साइन π/6 जो आहे ना त्याची व्हॅल्यू लिहिणार. साइन π/6 ची व्हॅल्यू किती येते याच्याकडे पाहू नका 2 मिनिटासाठी. साइन इनवर्सकडे पाहू नका फक्त एवढं पहा. साइन π/6 ची व्हॅल्यू किती येते 1/2 येते की नाही. म्हणजे आला 1/2 आणि बाहेर कोण आहे साइन इनवर्स. मग साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू किती येते 30 म्हणजेच π/6. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सपोज y इक्वल टू हे असं काहीतरी असेल y इक्वल टू हे असं काहीतरी असेल तर y इक्वल टू काय येतोय मग π/6. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की ह्याचा आन्सर काय येत आहे π/6. सपोज मी तुम्हाला असं इथे लिहून दाखवलं की tan इनवर्स ऑफ tan π/4 याची व्हॅल्यू आपल्याला सॉल्व करायची. मग ती कशी सॉल्व करणार आपण तर आधी tan π/4 ची व्हॅल्यू घेणार. tan इनवर्स हॅज इट इज लिहून घेणार tan इनवर्स आणि त्याच्यामधला हा जो tan π/4 आहे ना याची व्हॅल्यू इथे लिहून घेणार. किती येणार 1. मग मला सांगा आता tan इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू काय येणार मग π/4 45. याचा आन्सर काय येत आहे π/4. म्हणजेच tan इनवर्स ऑफ tan π/4 इक्वल टू किती आला π/4. याला पहा व्यवस्थित याला पण पहा व्यवस्थित. ऑब्झर्वेशन करा. तुम्हाला या ऑब्झर्वेशनमधून हे समजेल की सर काय होतं ना की साइन इनवर्स ऑफ साइन y म्हणजे हा अँगल काही पण असू द्या. हा अँगल काही पण असू द्या तर याचं आन्सर म्हणजे याचं आन्सर काय आलेलं आहे तोच अँगल आलेला आहे पहा. हाच π/6 आला आहे फक्त. जसं की आता इथं याचा आन्सर काय आला याचा आन्सर पहा हाच π/4 मिळतोय. याचं पण आन्सर कसं येतं आहे हाच π/6 मिळतोय. असं होतं आहे की नाही. म्हणजे आपण ना त्याच्यापासून ना जनरलाइज असं लिहू शकतो जनरल फॉर्ममध्ये की साइन इनवर्स ऑफ साइन y इज ऑलवेज इक्वल टू y. म्हणजे पहा साइन इनवर्स ऑफ साइन 1/2 काय येणार आन्सर 1/2. जे पण असेल ते डायरेक्ट इथे लिहायचं आहे. साइन इनवर्स ऑफ साइन सर हा 1/2 डिग्रीमध्ये लिहितोय समजा मी. म्हणजे अँगल येतो हाफ अँगल नाही राहू शकत का राहू शकतो. हाफ अँगलसाठी साइन फंक्शनची व्हॅल्यू येत नाही का येते राईट. ओके. मग साइन इनवर्स ऑफ साइन थीटा लिहिला समजा मी तर मग याचा आन्सर काय येणार थीटा. कळतंय का काय सांगतोय मी. म्हणजे आपण असं म्हणूया 2 मिनिटासाठी लक्षात ठेवण्यासाठी फक्त लक्षात ठेवण्यासाठी की साइन इनवर्स आणि साइन दोघं एक दुसऱ्यांना बरोबर कॅन्सल करतायत आणि काय राहतोय फक्त हा थीटा. क्लिअर झालं. येस. पुढे जसं हे साइन इनवर्ससाठी आहे बिलकुल सिमिलर वेने सगळ्या रेशोंसाठी आहे. मग ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. मग कॉस इनवर्स ऑफ कॉस y इज इक्वल टू y
कॉसमध्ये पण तसंच होणार. क्लिअर होतं आहे आता. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायला पण इझी आहे. टॅन इनवर्स ऑफ टॅन वाय इज इक्वल टू वाय. बॉईजमध्ये आवाज येतोय हा. फोर्थ केस, कोसेक इनवर्स ऑफ कोसेक वाय इक्वल टू वाय. नंबर 5, सेक इनवर्स ऑफ sec y equal to y. Number 6, cot inverse of cot y equal to y. आता एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त की इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे की हा जो y आहे ना, हा y म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे. अँगल आहे. अँगल y म्हणजे कोण आहे? अँगल. मग हा अँगल इनवर्स फंक्शनच्या केसमध्ये काय काय असू शकतो ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच ती रेंज, इनवर्स फंक्शनची रेंज काय येते बरं? तो जो y, तो y बिलॉंग करतो -π/2 टू π/2. यालाच तुम्ही कर्लीच्या ऐवजी क्लोज इंटरवल लिहा. समजलं प्रत्येकाला? म्हणजे हा जो y आहे ना, हा y कोणाला बिलॉंग करतो? -π/2 टू π/2 इन्क्लुडिंग π/2 अँड -π/2. ओके, येस. जसं आपण हे y बिलॉंग करतो यांना, म्हणजे y ची व्हॅल्यू काय काय असू शकते हे आपण लिहिलं इथे या फर्स्ट केसमध्ये. तसंच कॉससाठी पण लिहायचं आहे. मग कॉससाठी काय रेंज दिलेली आहे आपण? तर ही y ची व्हॅल्यू आहे ना सर 0 टू π असते, इन्क्लुडिंग 0 अँड π, क्लोज इंटरवल. ठीक आहे. त्यानंतर टॅन इनवर्ससाठी काय लिहून दिलं आहे आपण? तर y बिलॉंग्स टू, बोला, ओपन की क्लोज इंटरवल? ओपन इंटरवल -π/2 टू π/2. ओपन आहे हा. कधी कधी ना तुम्हाला आहे ना अशा केसेस पण पाहायला मिळतील की ओपन इंटरवल पण असतो आणि क्लोज इंटरवल पण असतो. म्हणजे असं एका साईडला ओपन इंटरवलवाला ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट हा क्लोज इंटरवलवाला. अशा पण काही ठिकाणी सिच्युएशन्स पाहायला मिळू शकतात. कळतंय का काय सांगतोय? हे जिथे पाहायला मिळेल तिथे मी तुम्हाला रिमाइंड करून देईल किंवा व्यवस्थित समजावेल की नक्की काय असतंय. ओके. तसंच तुम्हाला कोसेक इनवर्स, सेक इनवर्स आणि कॉट इनवर्ससाठी लिहायच्या आहेत रेंजेस. या प्रॉपर्टीच्या केसमध्ये फक्त प्रूफ विचारतील तेव्हा एकच ठिकाणी असं लिहायचं आहे फक्त. ठीक आहे ना. अजून एक्झाम्पल्स जेव्हा मी तुम्हाला सॉल्व करून देईल एक्सरसाइजमध्ये तेव्हा ह्या गोष्टी कुठे लिहायच्या, कशा लिहायच्या आणि कुठं काय लिहायचं ना हे सांगेल बरोबर. ओके. ह्या झाल्यात प्रॉपर्टीज कोणाच्या? साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट इनवर्सच्या ह्या फॉर्मॅटमधल्या. अजून एक दुसरा फॉर्मॅट आहे याच्यामध्ये. दुसरं फॉर्मॅट कसं आहे की कधी कधी ना उलटं असतं. म्हणजे कॉट इकडे बाहेर आणि कॉट इनवर्स इकडे मध्ये असू शकतो. म्हणजे जसं की साईनसाठी पण आपण घेऊया फर्स्ट केस. साइन ऑफ साइन इनवर्स एक्स असं असेल. काय लिहितोय मी इथे लक्ष द्या. साइन ऑफ साइन इनवर्स एक्स म्हणजे काय? जसं की तुम्हाला हे विचारलं मी की याची व्हॅल्यू मला सांगा, याचा आन्सर काय येणार? तर सगळ्यात आधी आपण काय करणार? सर हा साइन इनवर्स 1/2 सॉल्व करून घेणार. साइनला ॲज इट इज लिहिणार. हा साइन ॲज इट इज. साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू काय येते? π/6 म्हणजेच 30 डिग्री. साइन 30 ची व्हॅल्यू आहे ना 1/2 म्हणून साइन इनवर्स 1/2 किती येणार? π/6. हा बाहेरचा साइन ॲज इट इज. मग हा π/6 साठी साइन रेशोची व्हॅल्यू काय येते? साइन π/6 1/2. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 येते ना. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे समजलं की सर असं दिसलं की हा जो असं ना तो जिथं मिळतोय बा, हे असं तुम्ही कोणती पण व्हॅल्यू घ्या इथं तुम्हाला तीच व्हॅल्यू इथं मिळणार आहे ऑलवेज. जसं की इथं सपोज 1/√2 घेतला आपण तर साइन इनवर्स 1/√2 काय येतो? π/4. 45 येतो की नाही? म्हणजे π/4. म्हणजे साइन π/4 ची व्हॅल्यू काय येते मग? साइन π/4 तोच मिळतोय पुन्हा जो इथं होता तोच मिळतोय बा. मग याच्यावरून आपण असं लिहू शकतो की साइन ऑफ साइन इनवर्स एक्स इज ऑलवेज इक्वल टू काय मिळणार? एक्स. काय मिळणार आहे आपल्याला? एक्स. ठीक आहे.
आता हा जो एक्स आहे ना, हा एक्स म्हणजे ॲक्च्युली काय आहे, व्हॅल्यू आहे. काय अँगल आहे, व्हॅल्यू आहे की नाही. ही तुम्हाला सांगितलं इनवर्स सोबत कोण असतो इथे, व्हॅल्यू. आणि सिम्पल फंक्शन राहिला असता समजा साइन एक्स, तर याला काय म्हटलं असतं आपण, अँगल म्हटलं असता. बरोबर आहे ना, एवढं डोक्यामध्ये ठेवा व्यवस्थित. मग ही जी व्हॅल्यू आहे साइन फंक्शनची, व्हॅल्यू ही कुठून तर कुठेपर्यंत असू शकते व्हॅल्यू साइन फंक्शनची, -1 to 1. साइन फंक्शनची व्हॅल्यू विचारतोय मी, इनवर्स फंक्शनचं सोल्युशन नाही विचारत आहे. दोन गोष्टी आहेत लक्षात ठेवा. त्या दोघांना आपण, एकाला डोमेन म्हणतोय, एकाला रेंज म्हणतोय. आत्ताच तुम्हाला टेबल ड्रॉ करून दाखवला होता. बरोबर आहे की नाही. टेबलमध्ये आपण दोन गोष्टी घेतल्यात. पहा पुन्हा एकदा सांगतो, जसं की साइन इनवर्स ऑफ x = y असं जर फंक्शन असेल तर याच्यासाठी आपण डोमेन पण लिहिला आहे आणि रेंज पण लिहिला. बरोबर. तर डोमेन आपण काय लिहिला, डोमेन म्हणजेच काय तर x ची व्हॅल्यू, आणि रेंजमध्ये काय कन्सिडर केला होता आपण, y ची व्हॅल्यू. हा x म्हणजे व्हॅल्यूचा पार्ट आला आणि हा y म्हणजे कोण मिळतो आपल्याला, अँगल मिळतो. पहा अँगल. मग या अँगलच्या व्हॅल्यू आपण इथं लिहितो पहा, -π/2 to π/2 प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचसाठी. आणि साइन फंक्शनमध्ये x हा -1 पासून तर 1 पर्यंतचा काहीही मिळतो. काय, अरे हा -1 to +1, हा सॉरी, -1 to 1 काही मिळतो असा. बरोबर आहे की नाही. म्हणजे हा x म्हणजे कोण, ॲक्च्युली ही व्हॅल्यू. मग इथे तोच एक्स आहे. पहा या एक्सच्या बाबतीत इथं लिहिलेलं असेल आपल्याला, काय लिहायचं आहे, x बिलॉंग्स टू -1 to 1, क्लोज इंटरवल फ्रॉम -1 to 1, एवढं लिहायचं आहे फक्त. कळतंय काय सांगतोय मी, ठीक आहे ना. मग जशी ही फर्स्ट स्टेटमेंट आलं तसंच सेकंड स्टेटमेंट येणार कॉससाठी. कॉस इनवर्स x = काय मिळतो मग, x मिळणार. तसाच टॅन इनवर्स x = मिळणार x. मग इथे x बिलॉंग्स टू काय लिहायचं आहे तुम्हाला आयडिया आहे. काय लिहिणार बरं इथे आपण, -1 to 1. तसाच टॅनसाठी आहे, तसाच कोसेकसाठी पण आहे, तसंच बिलकुल सेक फंक्शनसाठी पण येणार आणि कॉट फंक्शनसाठी पण येणार. कोसेकसाठी कोसेक इनवर्स x, इथं सेक इनवर्स x, इथे कॉट इनवर्स x = काय येणार, x. ही फर्स्ट थेरम म्हणजे या प्रॉपर्टीज आहेत. थोडक्यात या प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि ह्या यूज करायच्या आहेत. यूज कशा पद्धतीने होतील जे मी तुम्हाला इथं सांगितलं की अशा पद्धतीने यूज होतील. म्हणजे जर कधी तुम्हाला कधीतरी कुठेतरी असं दिसलं की साइन इनवर्स 2/3 असं जर दिसलं तर याचा आन्सर डायरेक्ट काय लिहिणार तुम्ही, काय लिहिणार आहेत, डायरेक्टली 2/3. कारण की साइन इनवर्स 2/3 साठी आपल्याला अँगल माहिती नाही आहे. पहा अशा केसमध्ये याचा यूज करता येईल आपल्याला. अशा केसमध्ये याचा बेनिफिट मिळणार आहे आपल्याला की आपल्याला तो अँगल माहिती करत बसण्याची गरज पडणार नाही आहे. मग डायरेक्ट तुम्ही हे दोघांना कॅन्सल करून 2/3 लिहू शकतात. कधी कधी तुम्हाला आहे ना असं पण पाहायला मिळेल, मे बी साइन इनवर्स ऑफ x, किंवा इथं असेल y, किंवा इथं असेल z, इथं असेल p, इथं असेल a, काही पण असू द्या. आन्सर इथे जो असेल तोच इथे मिळणार आहे आपल्याला, एवढं माहिती आहे. या प्रॉपर्टीनुसार आपण असं सांगतोय. क्लिअर होतोय काय सांगतोय, येस, व्हेरी गुड. वेदांत बेलेकर, काय झालं रे, वेदांत जा, पप्पा आले वाटतं तुझे फोन. लक्ष द्या इकडे, आता बोलू नका. मग ही फर्स्ट थेरम किंवा प्रॉपर्टी आपण पाहिली. याच्यानंतर पाहायचं आहे आपल्याला थेरम नंबर 2. हे सर्व काही तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे, टेन्शन घेऊ नका. आणि नोट्स आल्यात का, PDF आली का, बोलू नका, लक्ष द्या इकडे. थेरम नंबर 2, यामध्ये लक्षात घ्या काय, तर साइन इनवर्स ऑफ
-x असेल, एक काम करूया आपण, ही थेरम राहू द्या कारण की याचे प्रूफ मला करून द्यावं लागतील अजून. प्रूफ आज नाही उद्या पाहू आपण. याच्या आधी आपण ना एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ 2-4, म्हणजे जेवढं झालेलं आहे ना तेवढं तरी क्लिअर होईल. ठीक आहे, थेरी जास्त घेत बसण्याऐवजी थोडी थेरी घेतली आपण, त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह करू, म्हणजे थोडं इझी होईल अजून. एक्सरसाइजमध्ये एक्सरसाइज 3.3. आता आपण पाहणार एक्सरसाइज 3.3 त्यातला क्वेश्चन नंबर 1. काय म्हटलं आहे? फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट वन इज फर्स्ट एक्झाम्पल आहे साइन इनवर्स 1/2. सोल्युशन इझिली सांगून देणार तुम्ही. किती? 1/2. ऑब्जेक्टिव्हमध्ये आला तर किती? विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स तुम्ही डायरेक्ट सांगू शकता किती आला तो 1/2. बट आपल्याला बोर्ड्समध्ये जर कधी 2 मार्क्ससाठी विचारलं असेल तर ते लिहून दाखवावं लागेल. लिहून दाखवावं लागेल की नाही? π/6 यायचं, π/6 लिहून दाखवणार आपण. कसं? लक्ष द्या. लिहिण्याची पद्धत समजून घ्या. अंडरस्टँडिंग झालेली आहे, बट लिहायचं कसं ना, तुमच्या भांडणी नंतर आवरत आहे. इथे लक्ष द्या आधी. याचं आन्सर कसं लिहायचं आहे ते आपण पाहणार आहेत. साइन इनवर्स ऑफ 1/2 जो आहे आपल्याला माहिती काय येणार आहे तो, पण आता सध्या असं समजा की तो माहिती नाही आहे. मग जो माहिती नसेल त्याला आपण काय कन्सिडर करणार? काहीतरी लेटर तिथे यूज करून येणार. मग जसं की आपण y यूज करतोय समजा, यायचं आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर साइन इनवर्स 1/2 ला y कन्सिडर करायचं आहे आणि या साइन इनवर्सला तिकडे शिफ्ट करायचं आहे. इक्वल टू काय आला? साइन y. देअरफॉर साइन y इक्वल टू काय आला मग? 1/2. बट आपल्याला हे माहिती आहे की साइन 30ची व्हॅल्यू 1/2 येते सर. 30लाच आपण रॅडियनमध्ये काय लिहिणार? π/6. म्हणजे मग आपण आता असं म्हणू शकतो की y इज इक्वल टू काय आला? π/6. y इक्वल टू काय आला? π/6. यालाच आपण डिग्रीमध्ये काय लिहिणार? 30 डिग्री. π/6 रॅडियन और 30 डिग्री. मग हा π/6 रॅडियन म्हणा किंवा 30 डिग्री म्हणा, हा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांचमध्ये आहे का? म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांचची जी काही रेंज आहे साइन इनवर्स फंक्शनसाठी त्या रेंजमध्ये आहे का? आहे. बट ती रेंज काय आहे? रेंज काय आहे ते इथे लिहिणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे, चेक करणाऱ्याला माहिती नाही आहे. तो येडा आहे चेक करणारा. त्याला आपल्याला सगळं लिहून दाखवावं लागतं की बाबा प्रिन्सिपल, बाबाच असू शकतो ना, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ कोणाची? का कॉस इनवर्सची? का सगळ्याच फंक्शनची एकच सारखी येते असं आहे का? काही नाही. प्रत्येक फंक्शनची वेगवेगळी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच आहे. म्हणून मग आपण पर्टिक्युलर ब्रांच लिहिणार. कोणाची? साइन इनवर्सची. साइन इनवर्सचीच का लिहिणार? कारण की इथं गिवन फंक्शन साइन इनवर्स आहे, त्याच्यासाठीच आपण करतोय सगळं काही. तर साइन इनवर्स फंक्शनची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच आपण लिहिणार आहेत. कळतंय काय सांगतोय मी? मग प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ साइन इनवर्स x इज काय आहे? क्लोज इंटरवल की ओपन इंटरवल? क्लोज इंटरवल फ्रॉम -π/2 टू π/2 हे आहे की नाही? येस. मग या रेंजमध्ये हा π/6 आहे हे पण लिहून दाखवावं लागेल आपल्याला. ते कसं लिहिणार इथे की देअरफॉर किंवा सिन्स पण म्हणू शकतो आपण. सिन्स म्हणा. सिन्स -π/2 इज लेस दॅन और इक्वल टू π/6 is less than or equal to π/2. या रेंजमध्ये हे साहेब आहेत ते कसं लिहून दाखवणार मॅथमॅटिकली? तर ते असं लिहिणार. याचा मिनिंग काय होतो की π/6 हा -π/2 पेक्षा ग्रेटर आहे
आणि π/2 पेक्षा लेस आहे किंवा मग इक्वल लिहू शकतो. पण इक्वल तर नाही येते आपल्याला माहिती, फक्त ते रेंजसाठी आपल्याला ते इक्वल पण लिहावं लागेल. कळतंय का काय सांगतोय मी? ठीक आहे ना. म्हणजे ह्या रेंजमध्ये जर कधी हा π/2 आहे म्हणजे ही रेंजला हा π/2 सॅटिस्फाय करतोय. जी कंडिशन आहे ती कंडिशन सॅटिस्फाय करतोय. म्हणून मग आपण असं म्हणणार की साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू π/6. समजलं प्रत्येकाला? येस. इज रिक्वायर्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. क्लिअर झालं? लिहायचं कसं आहे ते पण सांगतोय तुम्हाला. पहिला अंदाज आपण असं रायटिंग वर्क पाहतोय कदाचित म्हणून, पण तुम्हाला थोडंसं ते वेगळंच वाटेल. पण मग 2-4 एक्झाम्पल झाल्यानंतर याची पण सवय होऊन जाईल. ठीक आहे ना. लक्ष देत राहा. सेकंड एक्झाम्पल पहा. सेकंड काय दिलाय? सेकंड एक्झाम्पल बोला. कोसेक इनवर्स ऑफ 2. हा चांगला इंजिनियर हा खूप वाईट पण राहतो, एकदम गंदा राहतो. काय सांगू तुम्हाला. पण आहे ना इज्जतीत राहिलं ना आपण तर कोणीच काहीच बोलणार नाही आपल्याला. मी कधी कोणत्या चांगल्या विद्यार्थ्याला त्रास देतो का स्वतःहून? नाही. मी बंगारला पण त्रास देत नाही. अर्थात त्रास देणं माझा हेतू नसतो ॲक्च्युली. पण मग कसं आहे ना की कधी कधी लातो के बूत आहे ना, बातों से मानते नाही. बरोबर आहे की नाही? कशी एवढ्या लेट का बरं आली? काय काय टाईम नाही पाहिला ग्रुपमध्ये असं? किती वाजता आली तू? 10:25 5 मिनटं आधी आली ती. हां 5 मिनटं झाली ना तुला? जास्तीत जास्त 10 मिनिट झाले असेल येऊन. ती कुठे गेली प्रगती तुझी फ्रेंड? अधोगतीकडे घेऊन जाणारी. तुझं नाव प्रगती नकोच पाहिजे होतं, खरंच सांगतो तुला. तो नाव आहे ना अधोगतीच पाहिजे होतं. त्या मम्मीला सांगावं लागेल हिचं नाव प्रगती नका ठेवू, अधोगती ठेवा. ही प्रगती करतच नाहीये, ही फक्त नावात प्रगती आहे हिच्या. बरोबर आहे की नाही? बरोबर सांगतोय का मी? काल कुठं होते तुम्ही दोघं? काल कुठं होते? लेक्चरला होते का दोघं? कॉलेज कुठे आहे तुमचं? आणि परवा कुठं होते? परवा आले नव्हते क्लासला. म्हणजे काल कॉलेजला होते, परवा कॉलेजला नव्हते, क्लासला नव्हते. त्याच्या आदल्या दिवशी होते, आले होते. मग परवा तुम्ही कुठं होते? तू आली होती परवा? काय शिकवलं परवा? काय शिकवलं मी परवा ते सांग. सर कालचं रात्रीचं खाल्लेलं आठवत नाही, तुम्ही विचारताय परवा काय खाल्लं होतं? हा 12 नंबरचं एक्झाम्पल घेतलं होतं बरोबर परवा ना. एकदम भारी तुक्का मारला तू, पण तो चुकीचा लागला. ते काल शिकवलं मी, ते काल शिकवलं मी. परवा शिकवलं होतं का? कन्फर्म? हां इथं खाली केव्हा उभे होते तुम्ही? मॅडम तुम्हाला बोलल्या तेव्हा? कशिश म्हणजे तुझी गाडी खराब झाली होती का? कॉलेजला गेली होती का? काय होतं तुझं मला सांग. काय परवाची गोष्ट आहे? गाडी कुठे खराब झाली होती? म्हणजे घरातून निघून गेली होती का तेवढ्यात तू? काय काय जोरात बोल. अच्छा घरापासून किती अंतरावर आहे? खूप जास्त अंतर आहे का? जाऊ दे, आपण याच्यावर PhD क्लास झाल्यावर करू. ठीक आहे. नक्की कुठे केव्हा काय डिटेक्टिव्ह आहे मी, टेन्शन घेऊ नको. ठीक आहे ना. आपण प्रॉब्लेम डिटेक्ट करू नक्की काय होता. लक्ष दे इकडे. इथे काय लिहिलंय तुम्हाला आयडिया आहे? ठीक आहे. याचा फोटो तुम्हाला येईल ग्रुपमध्ये. एक्सरसाइजचं सोल्युशन दिलेलं आहे का? नोट्स पाहिल्या का तुम्ही? हां पाहून घ्या एकदा नोट्स व्यवस्थित. हां कोसेक इनवर्स ऑफ 2, कोसेक इनवर्स ऑफ 2 याचा आन्सर काय येणार आहे बरं?
π/6 कोसेक 30ची व्हॅल्यू 2 येते की नाही? येस. मग आन्सर फायनल काय येणार आहे ते आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, म्हणजे MCQ साठी कामात येणारी गोष्ट आहे. बरोबर? येस. दुसरा विषय, याचं आन्सर लिहायचं कसं आहे ना ते आपल्याला आता इथं पाहायचं आहे, कारण की बोर्डसाठी आपल्याला जर थेरीमध्ये आला हा पार्ट तर थेरीसाठी आपल्याला लिहावं लागेल. मग लिहायचं कसं आहे ते लक्षात घ्या. आता कोसेक इनवर्स ऑफ 2 इक्वल टू वाय असं कन्सिडर करून चालणार आहे. आता मी तुम्हाला कोसेक इनवर्स ऑफ 2 इक्वल टू काय आहे? वाय. मग ह्या कोसेक इनवर्सला आधी शिफ्ट करणार. 2 इज इक्वल टू काय आला? कोसेक वाय. देअरफॉर कोसेक वाय इक्वल टू किती आला? 2. बट आपल्याला हे माहिती आहे की सर कोसेक 30 इक्वल टू किती येतो? 2 येतो. डिग्रीमध्ये घेतला तर 13, रेडियनमध्ये घेतला तर π/6 रेडियन्स, राईट. देअरफॉर वाय इक्वल टू किती येतोय मग? π/6. मग हा जो y इक्वल टू π/6 येतोय ना, तर हा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांचमध्ये आहे का ते आपल्याला लिहून दाखवावं लागेल, राईट. मग ते लिहून दाखवण्याच्या आधी पण आपल्याला की कोसेक इनवर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच कोणती येते ती लिहावी लागेल. आधी ब्रांच लिहा कोणती येते कोसेक इनवर्ससाठी, जे टेबलमध्ये तुम्हाला लिहून दिले का रेंजमध्ये, राईट. काय लिहिणार आपण? सिन्स प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ कोसेक इनवर्स x इज काय येते आठवा? ओपन इंटरवल की क्लोज इंटरवल? क्लोज इंटरवल फ्रॉम -π/2 टू π/2 एक्सेप्ट इथे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला. एक्सेप्ट नक्की 0 आहे की π/2 आहे, तर त्यासाठी हे लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं आहे की कोसेक फंक्शनची व्हॅल्यू इन्फिनिटी कोणत्या अँगलसाठी येते? कोसेक 0ची व्हॅल्यू इन्फिनिटी येते ना, बस तो 0 इथे एक्सेप्ट करायचा आहे. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. मग ठीक आहे सर, आता आम्ही ब्रांच लिहून दाखवली. आता आम्हाला आहे ना हे लिहायचं आहे की हा π/6 खरोखर या रेंजमध्ये आहे. हा π/6 या रेंजमध्ये आहे. हे कसं लिहून दाखवणार आहे लक्षात घ्या. इथे क्लोज इंटरवल आहे ना, म्हणजे इन्क्लुडिंग -π/2 आहे, म्हणून मग आपण पहा असं लिहिणार -π/2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू. जर कधी हा इंटरवल ओपन राहिला एखाद्या केसमध्ये, जे असेल ते समजा ओपन इंटरवल राहिला ना, तर इथे आपण ओनली लेस दॅन कन्सिडर करणार, इक्वल कन्सिडर करणार नाहीत. कळतंय काय सांगतोय मी? या छोट्या छोट्या गोष्टींना पण इम्पॉर्टन्स आहे, ते द्यावंच लागेल. आता इथं क्लोज इंटरवल आहे या रेंजमध्ये, म्हणून मग आपण इथं काय देणार? लेस दॅन ऑर इक्वल टू. मध्ये हा काय लिहिणार? π/6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू π/2. हा एक्सेप्ट 0चं काय करायचं? तो इथं काहीच विचार करायचा नाहीये. म्हणजेच काय की π/6 हा 0 नाहीये ना. π/6 हा 0 आहे का? नाही, π/6 वेगळी व्हॅल्यू 0 नाहीये हा, राईट. म्हणजे त्या 0चा इथं काही रोल नाहीये. त्याचा मिनिंग काय होतोय की सर कोसेक इनवर्स एक्सची जी काही प्रिन्सिपल व्हॅल्यू येणार आहे ना, तर ती प्रिन्सिपल व्हॅल्यू ना या रेंजमधली घ्यायची, पण 0 नाही चालणार. 0 चालणार नाही. समजा इथं जर 0 आला असता तर आपल्याला असं म्हणता आलं असतं की इथं 0 नसल्यामुळे हे प्रिन्सिपल व्हॅल्यू नाही आहे. ठीक आहे. मग 0च्या ऐवजी दुसरी व्हॅल्यू घ्यावी लागणार आहे आपल्याला. 0 सोडून काहीतरी येईल अशी कंडिशन येईल. जेव्हा ज्या एक्झाम्पलमध्ये ना तेव्हा मी ते एक्सप्लेन करून दिलं अजून. ठीक आहे ना. सध्या असं लिहायचं. हे असं आलं म्हणजे याचा अर्थ काय झाला की देअरफॉर कोसेक इनवर्स ऑफ 2 इक्वल टू काय आहे? y आहे ना, बट yची व्हॅल्यू काय आली आपली? π/6. ती व्हॅल्यू अशी आहे जी ह्या रेंजला आहे किंवा ह्या रेंजमध्ये आहे, म्हणून मग आपण त्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच म्हणून कन्सिडर करतोय. झालं फायनल आन्सर. आय थिंक तुम्हाला या दोघं एक्झाम्पलवरून समजलं असेल की इथे जर व्हॅल्यू अशी पॉझिटिव्ह दिलेली असेल तर मग आन्सर कसं लिहायचं आहे? क्लिअर झाला? कळतंय काय सांगतोय? थर्ड एक्झाम्पल बोला काय आहे? निगेटिव्ह व्हॅल्यू दिली का? tan इनवर्स ऑफ -1. ठीक आहे. याच्यासाठी कसं आन्सर लिहायचं आहे ते पाहूया आपण. कळतंय काय सांगतोय? ओके.
थर्ड एक्झाम्पल आहे आपलं, काय होता, tan इनवर्स ऑफ -1. लक्ष द्या इकडे, आता मी काय सांगतो. सगळ्यात आधी हा जो tan इनवर्स ऑफ -1 आहे ना, त्याला आपण नेहमीप्रमाणे काय कन्सिडर करतोय, y कन्सिडर करतोय. ठीक आहे. पुढची स्टेपमध्ये काय करणार, याला शिफ्ट करणार. -1 = tan y. ही स्टेप समजली. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, तर ह्या मायनसला पण शिफ्ट करायचं आहे तिकडे. हा 1 इकडे आणि मायनस तिकडे. आता म्हणजेच राईट हँड साईडला मायनस घेऊन गेलो. हा मायनस ऑफ tan y होतोय. आता काय होतोय तो, मायनस ऑफ tan y. या मायनस ऑफ tan y ला पॉझिटिव्ह वाल्या tan मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी आपण ना निगेटिव्ह अँगलचा फॉर्म्युला यूज करणार आहोत. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, tan ऑफ -θ = मायनस ऑफ tan θ होतो. निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युले आहेत. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला पहा असा आहे, साइन ऑफ -θ = मायनस ऑफ साइन θ. सेकंड आहे इक्वल टू ओनली कॉस θ. म्हणजे मायनसचं साईन कॉस मधल्या अँगलचं इथे राहत नाही. म्हणजे काय, तर याचा अर्थ असा होतो की कॉस ऑफ -30 ची जी व्हॅल्यू येणार आहे ना, तर तीच व्हॅल्यू कॉस 30 ची पण येते. म्हणजे कॉस 30 माहिती तुम्हाला किती येतो, तो √3/2 ना. तर कॉस ऑफ -30 पण √3/2च येणार. मायनस बिनस काहीच नाही येणार. कळतंय काय सांगतोय मी. ठीक आहे. पण तसं साईनमध्ये नसतं. साईन फंक्शनमध्ये साइन 30 ची जी व्हॅल्यू येते ती आणि साइन ऑफ -30 ची व्हॅल्यू काय येते ती, याच्यामध्ये फरक आहे. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 येते ना, तर याची व्हॅल्यू येते -1/2. ठीक आहे. आणि हे आपण इक्वल लिहू शकत नाही. पण इक्वल केव्हा लिहिणार, कसे लिहिणार, तर साइन 30 = मायनस ऑफ साइन -30. मग या मायनसला तुम्ही इथे लिहा किंवा इकडे लिहा, चालतं. कळतंय काय सांगतोय मी. हे पा, मी ना खरंच जास्तच बरं वाईट बोलून जाईल. आता शॉर्टकट सांगतोय, शिव्या देऊन टाकेल. बोलू नका, समजतंय मला काय म्हणायचं आहे. हां, बोलू नका. मग साइन कॉस तसा टॅनचा फॉर्म्युला आहे. तसेच फॉर्म्युले कोसेक सेक आणि कॉटचे पण आहेत. ठीक आहे ना. आता हा जो टॅनचा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण या मायनस ऑफ tan y ला tan ऑफ -y असं लिहिणार. ठीक आहे. म्हणजेच 1 = tan ऑफ -y आला. उठतं घरी जातं, जा घरी जा. खरंच सांगतो, एकदम प्रेमात सांगतोय. घरी जा, एकदम शांततेत सांगतो. काय करत होती, नाही काहीच नाही असं म्हणूच नको. काहीतरी होतं, चाललं होतं काहीतरी. नंदिनी काय चाललं होतं, हिला माहिती आहे काय चाललं होतं. काय शिकवत होती, काय करत होती, स्केच करत होती, चिंकडत होती. काय चिंकडत होती ती, चिंकडत काय असतं अजून ते मला समजलं नाही पहिली गोष्ट. काय फोटो काढत होती, फूल काढत होती. आता फूल काढता काढता मला फूल बनवताय ना तुम्ही, कसं काय. काय यार, काय लोक आहेत खरंच. ठीक आहे, लक्ष द्या इकडे बोलून. हे सगळं जाऊ द्या. याच्या आधी एक पार्ट सांगतो मी तुम्हाला. ही जी मायनस व्हॅल्यू आहे ना, तो फॉर्म्युलाच का बरं घेतला हे समजावं लागेल तुम्हाला आधी. तुम्ही डिस्टर्ब करणार नाही असं होऊन जातं. बाकी गोष्टी मग अरे पुढे चाललंय का हे तर राहूनच गेलं सांगायचं. -1 = tan y म्हणजे टॅन फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, बरोबर आहे की नाही. मग टॅन रेशोची व्हॅल्यू निगेटिव्ह कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये असते बरं. टॅन फंक्शनची व्हॅल्यू सेकंड अँड फोर्थ. सेकंड क्वाड्रंटमध्ये जर कधी आपण पॉझिटिव्ह अँगलचा विचार केला तर तो कुठून तर कुठपर्यंत येतो, 90 to 180, बरोबर आहे की नाही. येस.
मग याच्यासाठी जर कधी हा अँगल आपल्याला लिहायचा असेल तर तो 90 to 180 येऊ शकतो, बरोबर आहे की नाही. बट आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय सांगते त्याचा विचार करून आपल्याला ह्या अँगलचं सिलेक्शन करायचं आहे. ठीक आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय सांगते आपल्याला, टॅन इनवर्स फंक्शनसाठी जे टॅन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू वाय हे जे फंक्शन आहे याच्यामधली ही जी वायची व्हॅल्यू आहे ना, ही वायची व्हॅल्यू म्हणजेच काय, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. ती वायची व्हॅल्यू काय येऊ शकते किंवा काय आपल्याला कन्सिडर करायची हे आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच सांगते. ती काय सांगते आपल्याला की -π/2 to π/2 अशी घ्यायची असं सांगितलं. येस, ओपन इंटरवल, ओपन इंटरवल, राईट. मग वायची व्हॅल्यू -π/2 to π/2 पाहिजे म्हणजे नक्की काय, तर इथून निगेटिव्ह अँगल्स -1 -2 -3 असं -30 -45 असा -90 पर्यंतचे जेवढे अँगल्स आहेत ते येतील, किंवा 1 2 3 4 असे पॉझिटिव्ह अँगल्स अगदी कुठपर्यंत +90 पर्यंतचे आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. म्हणजे याच रेंजमधले अँगल्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांचसाठी. म्हणजे सेकंड क्वाड्रंटमधले अँगल चालतील का, नाही, ते पॉझिटिव्ह असू द्या का निगेटिव्हवाले अँगल असू द्या, फर्स्ट राऊंडमधले अँगल असू द्या की मग त्यांचे को टर्मिनल अँगल्स असू द्या. इकडे फर्स्ट राऊंडवाला निगेटिव्ह अँगल घ्या की त्याचे पुन्हा को टर्मिनल्स घ्या, तुम्ही कोणते पण घ्या, सेकंडमधले चालणार नाहीत, थर्ड क्वाड्रंटमधलं पण तसंच चालणार नाहीत, ओनली फर्स्ट क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमधले पण कोणते अँगल, जे 0 to 90 मधले आहेत. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये फक्त 0 to 90 वालेच अँगल्स येतात का, नाही आहेत ना, आपण शिकलो तेवढं सगळं. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 390 येतो, 405 येतो, 750 पण येतो, बरोबर आहे की नाही. असे भरपूर अँगल्स येतात फर्स्ट क्वाड्रंटमधले. बट आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटमधले कोणते अँगल्स घ्यायचे ते पण हे सांगतंय, कोणतं, फक्त 0 to π/2. ही रेंजला आपण नंबर लाईनवरती विचारात घ्या व्यवस्थित. इथं 0 असतो, 1 2 3 4 असं करत करत कुठतरी 90 येणार की नाही, असं करत करत इकडे -1 1 असं -90 येणार इकडे कुठतरी. याच रेंजमधल्या व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्या आहेत. कळतंय की नाही काय सांगतोय. म्हणजे मग जे पॉझिटिव्ह आले ते पॉझिटिव्ह आले कोणते आलेत, हे अँगल आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटमधले मिळत आहेत, आणि हे मायनसवाले जे अँगल्स आहेत 0 to -90 पर्यंतचे हे आपल्याला फोर्थ क्वाड्रंटमधले घ्यायचे आहेत. मग आपल्याला ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ही निगेटिव्ह दिलेली असल्यामुळे हे समजतंय की सोल्युशन मात्र फर्स्ट क्वाड्रंटमधलं येणार नाही आहे. फर्स्ट क्वाड्रंटमधलं येईल का, नाही येणार. मग सोल्युशन जर कधी फर्स्ट क्वाड्रंटमधलं येणार नाही आहे तर मग ते येणार कुठलं आहे, सेकंड किंवा फोर्थ. बट सेकंडमधलं आपल्याला कन्सिडर करता येणार नाही आहे. का नाही, कारण की रेंजमध्ये सेकंड क्वाड्रंटचा काहीही रोल नाही आहे, फोर्थ क्वाड्रंटचा आहे. पण मग फोर्थ क्वाड्रंटमधले निगेटिव्ह अँगल्स घेणार की इकडनं असं फिरून आलेले पॉझिटिव्ह अँगल्स घेणार, निगेटिव्ह अँगल घ्यावे लागतील. का निगेटिव्ह, कारण की रेंज आपल्याला सांगते की निगेटिव्ह चालतील पण 90 पेक्षा मोठे चालणार नाही आहेत. आणि जर काही तुम्ही इकडनं आले असे तर इकडनं अँगल मिळेल फोर्थ क्वाड्रंटमधला, पण मग तो 90 पेक्षा मोठा मिळणार आहे, बरोबर. म्हणून आपल्याला 90 पेक्षा मोठा इथं रेंज नाही अलाउ करत आहे ना, तर 90 पेक्षा मोठा वाला म्हणजे पॉझिटिव्ह वाला फोर्थ क्वाड्रंटमधला कोणताच अँगल चालणार नाही आहे टॅन इनवर्ससाठी, निगेटिव्ह वाले अँगल घ्यावे लागतील. मग निगेटिव्ह वाला अँगल घेणार कोणता आपण, कोणता घेणार आहे, -45. सिंपल आहे, पहा लक्षात घ्या. हा मायनस जो आहे त्या मायनसची ॲडजस्टमेंट आपल्याला अशी करायची आहे की वायची व्हॅल्यू डायरेक्ट काय यायला पाहिजे, मायनस अशी. ठीक आहे. मग त्यासाठी लक्षात घ्या, आधी आपण काय करणार, मायनसला शिफ्ट करणार. हा इकडे आहे 1. मग हा जो -tan y आहे त्या -tan y ला तुम्ही कसं लिहिणार, tan ऑफ -y इक्वल टू 1. मग टॅन निगेटिव्ह कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 येते हा विचार करणार आपण. tan π/4 ची व्हॅल्यू येते पहा, tan ऑफ -π/4 याचा आन्सर काय येतं, 1 येतं. tan -π/4 हे शिकवलंय मी तुम्हाला सगळं काही. tan -π/4 ची व्हॅल्यू, हा π/4 इथं येणार समजा, मायनसवाला नाही ना सर, π/4 तर इथे येतो ना, पॉझिटिव्हवाला येतो तिथे, निगेटिव्हवाला इथे येणार आहे.
मग निगेटिव्हवाला कुठे येतोय, इथे येतोय ना, म्हणून आपण काय म्हणणार आहेत की tan -π/4ला 1 कन्सिडर करणार आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की हा जो y आहे ना, तर तो y किती आला -π/4. y किती येतोय -π/4. अरे सॉरी, गडबड झाली. y ची व्हॅल्यू इथे निगेटिव्ह आहे ना, -tan y आहे. इथे या y ला तुम्ही 45 घेणार याला, तेव्हा तुम्हाला हा मायनस मध्ये घेऊन जाता येणार. म्हणजेच काय येणार तो tan -π/4. म्हणजे तुम्हाला इथं y ची व्हॅल्यू काय मिळणार आहे बरोबर, या फंक्शनची इथं व्हॅल्यू काय मिळाली बरोबर -π/4, जो की इकडे मायनस आहे. या पद्धतीने तुम्हाला tan ची व्हॅल्यू काय मिळते -π/4. मग ही -π/4 या रेंजमध्ये आहे का, आहे. आणि ही रेंज काय ते तुम्ही आधी लिहिणार. आन्सरचा फॉर्मॅट नेहमीप्रमाणे आधी रेंज लिहिणार, नंतर मग त्या रेंजमध्ये ही व्हॅल्यू आहे हे लिहिणार. कळतंय का काय सांगतोय मी. या पद्धतीने आपल्याला पूर्ण निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी कोणता पण रेशो असू द्या अशा पद्धतीने सॉल्व करता येईल. क्लिअर होतंय का काय सांगतोय मी. ठीक आहे. जसं की आता हा tan -1 झाला, त्याच्यासाठी पुढचा अजून एक एक्झाम्पल घेतो वाटलं तर समजवण्यासाठी. नंबर 4 काय दिला आहे, tan -√3. आन्सरची आयडिया तर येऊन गेली असेल तुम्हाला. इथे पहा tan इनवर्स फक्त पॉझिटिव्ह 1ची आयडिया घ्या आधी. पॉझिटिव्ह 1 साठी काय येतो π/4, तर निगेटिव्ह साठी काय येणार -π/4. मग tan -√3 चा विचार करा. tan -√3 काय येणार पॉझिटिव्ह साठी सांगा आधी. पॉझिटिव्ह साठी मायनस नाही येणार, पॉझिटिव्ह साठी फक्त tan -√3 सांगा. काय येणार π/6 का π/3, काही π/6 सांगतायत, काही π/3 सांगतायत. हे कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी वाटलं तर आधी डिग्रीमध्ये विचार करा. tan 30ची व्हॅल्यू आहे की tan 60ची. tan 60ची व्हॅल्यू आहे ना √3. tan 60 म्हणजेच π/3, π/6 नाही. ठीक आहे ना. tan π/3ची व्हॅल्यू येते √3. मग -√3 दिला आहे ना, तर मग आपल्याला काय घ्यावं लागणार, प्लसवाला π/3 नाही, मायनसवाला π/3. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे -π/3. जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये आला तर अगदी असंच मनामध्ये विचार करूनच तुम्ही डायरेक्टली आन्सर सांगू शकतात, सांगता यायला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. कोणाकोणाला समजतं एवढं क्लिअर झालं प्रत्येकाला. येस. रेशो आता हा टॅनचा होता. कुठला पण रेशो असू द्या, टॅनसाठी दोघांसाठी तर रेंज हीच आहे. समजा पुढचं एक्झाम्पल सांगा काय ते. साइन इनवर्स ऑफ पॉझिटिव्ह दिला आहे का, ठीक आहे. याला तर निगेटिव्हचा काही रोल नाही आहे. मग ह्याचा आन्सर काय येईल बरं, काय येणार π/4. पॉझिटिव्हवाला येणार, कन्फर्म, व्हेरी गुड. हा 5वा होता. याच्यानंतर 6वा कॉस इनवर्स ऑफ -1/2. इथे निगेटिव्हचा रोल येईल, लक्षात घ्या. कॉस फंक्शनसाठी एक्सप्लेन करून देतो काय करायचं आहे. कॉस फंक्शनसाठी आपल्याला आधी रेंजचा विचार करायचा आहे. रेंज काय दिलेली आहे कॉससाठी 0 to π. 0 to π म्हणजे फोर्थ आणि थर्ड क्वाड्रंट चालणार नाही आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू येतात. म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी आपल्याला कोणता क्वाड्रंट कन्सिडर करायचा आहे, सेकंड क्वाड्रंटमधला आपल्याला रेंज हा देतोय कुठून तो कुठपर्यंत, 0 पासून तर π पर्यंत. म्हणजे 90 to π, 90 to π पर्यंतच्या व्हॅल्यूज येतील. 90 to 180 पर्यंतच्या व्हॅल्यूज. मग 90 to 180 पैकी अशी कोणती व्हॅल्यू आहे किंवा असा कोणता अँगल आहे जो -1/2 ही व्हॅल्यू देतो. त्यासाठी फॉर्म्युला तो यूज करणार जो मी तुम्हाला आधी शिकवला आहे. कोणता, π - θ. π - θ साठी थीटा काय घेणार 60. 1/2 साठी कॉस रेशो अँगल कोणता येतो तो 60 बरोबर. म्हणजे 180 - 60 किती होणार 120. 120 हे सोल्युशन येणार आहे याचं. 120 हा 0 to 180च्या मध्ये येतो. या पद्धतीने आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यूचं सुद्धा सोल्युशन घ्यायचं आहे. कळतंय का काय सांगतोय मी. कोणाला समजलं. ऑब्जेक्टिव्हमध्येच मॅक्सिमम टाइम्स हे विचारलं जातं. थेरॉटिकली याला आन्सर लिहिण्याची फारसं आपल्याला गरज पडत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे.